माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. आज करायचे आहेत रव्याचे आप्पे. रव्याचे आप्पे हा अत्यंत पौष्टिक आणि झटपट बनवणारा नाश्ता आहे. रवा आणि दह्याचे मिश्रण वापरून बनलेले हे आप्पे बाहेरून कुरकुरीत आणि आतून अतिशय मऊ व जाळीदार असतात. हे बनवायला अगदी सोपे असून ते मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. इथे मी 1 कप बारीक रवा आणि 1.5 कप घट्ट दही घेतले आहे आणि पाणी आवश्यकतेनुसार पाणी घेतले आहे आणि ते मिश्रण असं पूर्ण असं फेटून घेतलं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिश्रण असं फेटून घेतलं आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, मिरची, आवडीनुसार गाजरसुद्धा आपण घालू शकतो आणि हे सर्व बारीक चिरून त्या मिश्रणामध्ये घालून दिलं आणि परत यामध्ये फोडणी म्हणजे असा तडका देण्यासाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग घालून असा तडका दिला आणि त्या मिश्रणामध्ये घालून असं पुन्हा एकदा ते मिश्रण पूर्ण फेटून दिलं आणि यामध्ये खायचा सोडा किंवा इनो घालू शकता. मी इथे 1.5 छोटा चमचा खायचा सोडा घातलेला आहे. नंतर इथे मी आप्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार केली. खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर असं एकत्र बारीक करून घेतलं आणि जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून असा त्याला तडका देऊन घेतला आणि त्या आप्यासाठी ही चटणी बनवून घेतली. आप्पे बनवण्यापूर्वी ते सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकाच दिशेने फेटून घ्यायचं व्यवस्थित. मग आप्याच्या तव्यामध्ये तेल लावून मग आप्पे तयार करायला ठेवायचे. आप्पे जर कुरकुरीत पाहिजे असेल तर आप्पे पात्रावर झाकण ठेवून मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे आप्पे होऊ द्या. नंतर आप्पे उलटून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी किंवा कुरकुरीत होऊपर्यंत भाजून घ्यायचं. गरमागरम रव्याचे आप्पे खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खायला खूप छान लागतात.